हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 11 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या आपल्या फोनकडे बघत असते आणि तिला तिचा आणि जीवाचा फोटो ओपन झालेला दिसतो. तेव्हा ती दचकून विचारते की नंदिनीला की रम्या माझ्या फोनमध्ये काय बघत होती हे तू बघितलंस का? तेव्हा नंदिनी बोलली की ती तुझ्या फोनमध्ये काय बघत होती हे मला बघता नाही आलं, पण ती तुझा फोन चेक करत होती आणि नेमकं काय बघत होती हे नाही मला माहिती. आणि जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं तेव्हा मॅडमचा चेहऱ्याचा रंग बदलला होता. तेव्हा विक्रम बोलतो, रम्या काय बोलते नंदिनी, खरं हे सगळं? अगं कोणाच्या फोनमध्ये बघणं, कोणाचा फोन असं चेक करणं, कोणाची पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करणं योग्य नाही आहे. हे कळत नाही का तुला? तेव्हा मिथून पण बोलतो, रम्या हे सगळं चुकीचं आहे, आय डोंट लाईक दिस. तेव्हा रम्या बोलते, अरे काय चाललंय तुमचं? या काल आलेल्या मुलीचं ऐकून तुम्ही मला का ओरडतायत? तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, ती काल आली असली तरी पाहुणी नाही आहे, या घरची मेंबर आहे, त्यामुळे तिच्याशी बोलताना जरा अदबीने. तेव्हा पार्थ पण बोलतो, बरोबर बोलतोय जीवा, बेसिकली तुला काव्याचा फोन चेक करायची काय गरज होती? तेव्हा रम्या बोलते, काय गरज होती? तेव्हा रम्या बोलते, पार्थ अरे तू मला जाब विचारतोय, ते पण काव्यासाठी? तेव्हा रम्या बोलते, नाही आता ना मी तुम्हा सगळ्यांना जाब विचारणार आहे, ते पण तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत मला. नाही, इतके दिवस झाले लग्नाला तरीही काव्याने पार्थ बरोबर लग्न मान्य का केलं नाही? इतका साधा प्रश्न पडत नाहीये तुम्हाला? मला सांगा, एखाद्या मुलीला कसा नवरा हवा असतो? दिसायला छान, हँडसम, पैशाने श्रीमंत, मनाने मोठा, आईबाबांचा आदर करणारा, बायको म्हणून काळजी घेणारा, पाठीशी उभा राहणारा आणि वेळ पडला तर तिला पाठीशी घालणारा, बरोबर ना? मग आपल्या पार्थमध्ये हे सगळे गुण आहेतच की. पार्थ सगळं करतो ह्या काव्यासाठी, पण ही काव्या काहीही केलं तरी खुश नाहीच. तेव्हा रम्या बोलते, आणि पार्थ गुढीपाडव्याला तू हिला गजरा दिला होतास ना? कल्पना घर साफ करताना इथे या पायरींवर तुटलेला सापडला तो गजरा. तेव्हा काव्याला ते आठवतं, ती गजरा फेकते ते. तेव्हा रम्या बोलते, तुझ्या एफर्ट्सची ही किंमत आहे काव्याच्या नजरेत. माणूस म्हणून पार्थ अगदी सोनं आहे, आणि हे त्याची मैत्रीण म्हणून मी अगदी खात्रीने सांगू शकते, कारण अख्खं आयुष्य घालवलंय मी त्याला जाणून घेण्यात. पण तुझी ही बहीण सतत अपमान करत असते त्याचा, वाटेल ते बोलत असते. तुझ्यामुळे इथे सोप्यावर झोपला होता तो एकदा, आता बोल ना. तेव्हा नंदिनी बोलते, तो नवरा बायको म्हणून त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात मी इंटरफिअर करणार नाही, कारण एखाद्याच्या पर्सनल आयुष्यात असं मध्ये शिरायचं नसतं. हे संस्कार केलेत माझ्या आईवडिलांनी आमच्यावर. तेव्हा रम्या बोलते, अच्छा म्हणजे तू आता माझे संस्कार काढणार आहेस का? तेव्हा नंदिनी बोलते, छे, तुझे संस्कार मला काढायचेच नाही आहेत, फक्त मी काय केलं नसतं एवढंच मला तुला सांगायचं आहे. काव्या बहीण म्हणून चुकली तर मी तिला सल्ले देईल, आणि जाऊ म्हणून चुकली तर धाकटी बहीण म्हणून मी तिला आधारही देईल, धाकटी सून म्हणून मी तिला समजवेल, आधारही देईल, पण तिच्या पर्सनल आयुष्यात मी नाक खुपसणार नाही. जे तू करतेस ते मी कधीच करणार नाही. तेव्हा रम्या बोलते, हो ग, तू तर खूप महान आहेस, देशमुखांच्या भल्याचा झेंडा घेऊन फिरतेस ना. गुढीपाडव्याच्या दिवशी जसा गुढीचा कलश झेललास ना, तसे घरातले क्लेश पण थांबव ना. तुझ्या बहिणीमुळे होत आहेत ते. मी ना खात्रीने सांगू शकते की काव्या या घरात आल्यापासून आदळआपट का करते ते, कारण तिला हे लग्न मान्यच नाहीये. आणि एखाद्या मुलीला इतका चांगला नवरा मिळत असून जर हे लग्न मान्य नाही ना, तर त्याचा एकच अर्थ असतो, तर तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे. तेव्हा मानिनी बोलते, रम्या अगं काय बोलतेस तू हे? तेव्हा रम्या बोलते, खरं तेच बोलते मामी. नंदिनी अगदी सती सावित्री आहे, पण हिची बहीण खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे नुसती. अगं मामी, आपल्या पाच सारख्या मुलाचं मन कळलं नाही हिला, याचाच अर्थ हिच्या मनात दुसरा कोणीतरी आहे. तशी बोलून तर दाखवत नाही ही, पण ह्या घरात तिची चिडचिड होते ना, त्यावरूनच मला वाटतंय. तेव्हा नंदिनी बोलते, रम्या. तेव्हा रम्या बोलते, नाही थांब, मला बोलू देत नंदिनी. का ह्या घरामध्ये तुझ्या बहिणीनेच बोलायचा ठेका घेतलाय का? मोठी सून म्हणून आली काव्य ह्या घरात, आणि आल्या दिवशीच मापटं उधळून लावलं, उलटे पावलं चालून गेली. खरं तर त्याच दिवशी आपल्याला सगळ्यांना कळायला हवं होतं की काव्याला या घरात नांदायचं नाही आहे, संसार करायचा नाही आहे. आणि फक्त लग्नानंतर नाही लग्नाच्या दिवशीसुद्धा हेच केलं तिने. मी नव्हते तिथे, पण आईने मला सगळं सांगितलं की कसं हिच्या आईवडिलांनी, मामा मामींनी, गावातल्या लोकांनी हिच्या विनवण्या केल्या की बाई लग्न कर, पण ही जागची डिम्म हल्लीसुद्धा नाही. मग सगळे हिच्या पाया पडले, माफी मागितली, मग ही जगावर उपकार केल्यासारखी ही लग्नाला जाऊन उभी राहिली. लग्न केलं, पण हिच्या मनात नवरा म्हणून दुसरं कोणी असेल तर काय आहेच, नाहीतर तिने एव्हाना हे लग्न मान्य केलं नसतं का? ही नंदिनी खूप संस्काराच्या गप्पा करत असते, पण हिच्या आईवडिलांनी हे संस्कार केले काव्यावर. तेव्हा काव्या थोडीशी चिडते. तेव्हा नंदिनी काव्याचा हात धरून ठेवते. तेव्हा रम्या लगेच बोलते, बघा ही अशी मुलगी देशमुखांची सून म्हणून गळ्यात बांधली आपल्या.
यासाठी हिच्या आईवडिलांची कीव कळावी की देवारात बसवावं हेच कळत नाही आहे मला. तेव्हा रम्या बोलते, काय गं आता मौन घेऊन गप्प का बसली आहेस, नाही आहे का तुझ्याकडे बोलायला? तेव्हा रम्या बोलते, नाही. काय बोलणार ती आता, कारण तिलाही कळते की मी चुकीचं बोलत नाही आहे. तू मला विचारत होतीस ना की मी काव्याचा मोबाईल चेक केला का? आता सगळ्यांसमोर उत्तर देते तुला, हो. मी काव्याचा मोबाईल चेक केला, तिचं कोणाबरोबर लफडं सुरू आहे हे बघण्यासाठी. हो, तुझ्या आईवडिलांचे संस्कार काय आहेत हे बघण्यासाठी. तेव्हा नंदिनी चिडते आणि जोरात रम्याच्या कानाखाली वाजवते. तेव्हा नंदिनी बोलते, ही जी मी तुझ्या कानाखाली वाजवली आहे ना, ही त्या प्रत्येक नंदिनीसाठी जी तिच्या आईवडिलांचा आणि लहान बहिणीचा अपमान सहन करणार नाही. तेव्हा मानिनी बोलते, तेव्हा नंदिनी बोलते, नाही हो आई, आल्यापासून सतत सहन करतोय आम्ही रम्याचं विचित्र वागणं. तुला काय वाटतं आम्हाला काहीच कळत नाही, मी बोलून दाखवत नाही याचा अर्थ जर तुला वाटत असेल की मला राग येत नाही, असा जर तुझा गैरसमज झाला असेल तर तो मला आजच काढून टाकायला पाहिजे. काव्याने लग्न मान्य केलेलं नाही आहे हे दिसतंय मला, आणि मग म्हणून माझ्या आईवडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझ्या बहिणीवर. तसंच जर काही असलं असतं तर तिने स्वतःहून मला सांगितलं असतं. ती जर कुठे गुंतली असती तर सगळ्यात आधी तिने मला सांगितलं असतं. काव्या माझी सक्की लहान बहीण आहे. जन्माला आली तेव्हा सगळ्यात पहिले मी हातात घेतली होती तिला, तेव्हापासून मी तिचा हात धरला आहे आणि तो आत्ताही सोडलेला नाही आहे आणि यापुढेही कधीच सोडणार नाही. भले ती आता माझ्यावर रागवलेली असली तरी पण तिच्या मनात जे माझ्याबद्दल आहे ते कधीच बदलणार नाही आहे, माहिती आहे मला. अशा दोन बहिणींना शब्दांची कधीच गरज पडत नाही. आणि खरंच जर तिच्याकडे काही असलं असतं तर तिच्याकडे बघून लगेच मला कळलं असतं. उलट तिने स्वतःहून पुढे येऊन विश्वासाने मला सांगितलं असतं. तेव्हा काव्य लगेच जीवाकडे बघते आणि जीवा काव्याकडे बघतो. तेव्हा वसू बोलते, इथे तुझे आणि तुझ्या बहिणीचे गोडवे ऐकायला आलो नाही आम्ही, आणि आत्ता तू माझ्या रम्याची जशी वागलीस ना. तेव्हा नंदिनी बोलते, पुन्हा वागीन, आणि फक्त रम्याच नाही, माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कुठल्याही माणसाशी मी असंच वागीन, पुन्हा वागीन. तुम्हाला काव्याचं उद्धटपणे वागणं पटत नाही, ठीक आहे. तिचं तोंड पाळून सारखं बसणं तुम्हाला पटत नाही, हरकत नाही. तिने पार्थाने हे लग्न मान्य केलेलं नाहीये याचा सगळ्यांना राग येतो, हे मान्यच करते मी. रम्याला तिच्या मित्राची, त्याच्या सुखी संसाराची काळजी वाटते, हेही मान्य आहे मला. पण म्हणून मग आपल्या काळजीचे धबधब्याचे शिंतोडे इतरांच्या चारित्र्यावर उठणार नाहीत याची काळजी तिने पण घ्यायला हवी ना. तुमच्या लेकीला वाटणारी काळजी, काव्याचे रूम, काव्याचे कपाट, काव्याचा फोन, हे लायसन्स नाही आहे वसू आत्या. माझी बहीण लहरी आहे, चिडखोर आहे, दुखावलेली आहे, पण कॅरेक्टरलेस नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी थोडी शांत होतेस का, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. तेव्हा नंदिनी बोलते, पाणी नको आहे मला. खरं तर हा विषय एवढा वाढवण्याची माझी इच्छाच नव्हती. अरे पण सगळं करून सारून रम्या म्हणते मी काही केलंच नाही, आणि वरून जे काही करते ते कसं योग्य आहे हे जे ती पटून द्यायला लागली तेव्हा माझा तोल गेला. आणि रम्या, तू काव्याच्या बाबतीत काय काय केलंयस याचा पाडा वाचणार नाही मी आत्ता, पण यापुढे जर माझ्या बहिणीच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न केलास तर मी विसरून जाईल तू कोण आहेस आणि मी कोण आहेस. तेव्हा सगळे जिकडे तिकडे निघून जातात. तेव्हा विक्रम वसूकडे जातो, वसुताई. तेव्हा वसुताई बोलते की बस झाला तेवढा तमाशा, बस झाला. आता नंदिनी माझ्या रम्याशी ज्याप्रमाणे वागली ना यापुढे आता आम्ही दोघी ह्या घरात नाही राहू शकत, आम्ही हे घर सोडून जातोय. वसू तिथून निघून जाते आणि तिथेच एपिसोड संपतो.